स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या स्कॉलरशिपच्या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की आपल्या कॅम्पस मध्ये जर तुम्ही ऍडमिशन घेतलेले असेल तर 90% विद्यार्थ्यांना कुठल्या ना कुठल्या प्रकारची स्कॉलरशिप ही लागू आहे. तर या साईटच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की आपल्यासाठी कोणत्या डिपार्टमेंटची कुठली स्कॉलरशिप ही लागू आहे. तर स्कॉलरशिपच्या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे. यामध्ये तुम्हाला स्कॉलरशिप बद्दल सर्व माहिती नमूद केलेली आहे. सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप या संकेतस्थळावर अपलोड केलेल्या आहेत. तुम्हाला फक्त अप्लाय फॉर स्कॉलरशिप या टॅब वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला डिपार्टमेंट तुमचं निवडायचं आहे. त्यानंतर तुमची कास्ट कॅटेगरी कोणती आहे. ओपन सुद्धा तुम्ही सिलेक्ट करू शकता, कारण की ओपन साठी सुद्धा बऱ्याचशा स्कॉलरशिप लागू आहेत. त्यानंतर तुमचा कोर्स टाईप प्रोफेशनल की नॉन प्रोफेशनल, त्यानंतर तुमच्या कोर्सचं नेम अर्थात अभ्यासक्रमाचं नेम, त्यानंतर डिसॅबिलिटी यस नो तुम्ही अपंग आहात की नाही, त्यानंतर फॅमिली इन्कम अप टू 1 लाख आणि अप टू 75,000. तर अप टू 8 लाख वरती तुम्ही जर क्लिक केला तर तुम्हाला वेगळ्या स्कॉलरशिप दिसायला मिळतील. त्यानंतर तुम्हाला फक्त चेक एलिजिबिलिटी वरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला एकापेक्षा जास्त जर स्कॉलरशिप लागू असतील तर त्या सर्व स्कॉलरशिपची माहिती तुम्हाला इथे दिसेल. यानंतर तुम्हाला गव्हर्नमेंटचं डिपार्टमेंट कोणतं आहे, त्या स्कॉलरशिपचं नाव काय आहे, त्यानंतर रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स वर क्लिक केल्याच्या नंतर कोणकोणत्या पद्धतीचे डॉक्युमेंट्स, किती डॉक्युमेंट्स तुम्हाला आवश्यक आहेत, तर त्या डॉक्युमेंटची माहिती तुम्हाला भेटेल. आणि अप्लाय लिंक वर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला जो की महाराष्ट्र शासनाच्या किंवा गव्हर्नमेंटच्या ज्या काही वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर त्या लिंक वरती तुम्हाला रिडायरेक्ट केलं. तर अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे फक्त 3 क्लिक वर मिळतील. अबाउट वर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला युनिव्हर्सिटीचे जे ऑथॉरिटीज आहेत, संविधानिक अधिकारी, त्यांची माहिती भेटेल. त्यानंतर तुम्हाला फी कॅल्क्युलेटर वर क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही स्कॉलरशिपला अप्लाय केल्याच्या नंतर तुमची किती फी माफ झालेली आहे, म्हणजे अर्थात स्कॉलरशिपच्या माध्यमातून मिळालेली आहे, आणि तुमची किती फी बाकी आहे ही सुद्धा तुम्ही क्लिक करू शकता. यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला फक्त तुमचा कोर्स टाईप निवडायचा आहे. त्यानंतर तुमचं फर्स्ट इयर आहे, सेकंड इयर आहे की थर्ड इयर आहे ते निवडायचं आहे. त्यानंतर मेल की फिमेल आहात, फिमेल वरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला ट्युशन फी माफ आहे तर ती सुद्धा यामध्ये कॅल्क्युलेट केली जाईल. अमाऊंट पेड वर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला सर्व माहिती या कॅल्क्युलेटरच्या माध्यमातून मिळून जाईल. तर या पद्धतीमध्ये आपण जर फिमेल जरला सिलेक्ट केलं तर तुम्हाला एवढी फी भरायची सुद्धा आवश्यकता नाही. तुम्ही जर 1,000 रुपये जर फीस पेमेंट केली असेल तर फक्त तुमची 2,010 फीस बाकी राहायला पाहिजे. तर अशा पद्धतीने तुम्ही या संकेतस्थळाचा उपयोग करून सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवू शकता. धन्यवाद.